नाना रोड। आज जेजुरी या ठिकाणी जय मल्हार नाट्यगृह या ठिकाणी बहुजनांचा जातीचा दाखला व सर्व कागदपत्राचा एक कॅम्प आयोजित केला। त्या कॅम्पच्या निमित्तानं त्या तालुक्याचे तहसीलदार आमचे मित्र या ठिकाणी उपस्थित होते। यामध्ये अनेक हजारोच्या संख्येने कॅम्पमध्ये येणारे सर्व समाज बांधव आणि बहुजनातले सर्व समाज बांधव उपस्थित आहेत। यामध्ये हा कॅम्प घेण्याचा उद्देश आणि याच्या पाठीमागचा आपला हेतू महाराष्ट्र राज्यामध्ये आद्यक्रांती राजे उमाजी नाईकांच्या नावानं आर्थिक विकास महामंडळ झालं आणि त्या महामंडळाच्या माध्यमातून समाजापर्यंत त्याची जे 1 लाखाचं 5 लाखाचं आणि 10 लाखाचे जे प्रकरणं जाणं गरजेचं होतं ती त्या वेगाने जायला गरजेचं होती, ती झाली नाही। त्याचं कारण समाजाच्या मनामध्ये समाजाच्या अंगामध्ये जो आळस आहे तो आळस झटकून काढणं गरजेचं आहे। समाजाच्या ताटामध्ये आद्यक्रांती राजे उमाजी नाईकांच्या जयंतीच्या निमित्तानं आद्यक्रांती राजे उमाजी नाईकांच्या आर्थिक महामंडळाची घोषणा त्या ठिकाणी 2-4 वर्षापूर्वी झाली। 2 वर्ष महामंडळ होऊनही ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एवढं मोठं आपल्याकरता करूनही या ठिकाणी आपल्याला त्याचं योगदान घेता आलं नाही। येणाऱ्या काळामध्ये ती सर्व घेणं गरजेचं आहे आणि त्याच्या महामंडळाचा फायदा घेण्याकरता काही जातीच्या दाखल्यांची अडचण आपल्याला येते आणि त्या जातीच्या दाखल्यांकरता आपल्याला हे कॅम्प लावणं गरजेचं होतं। ह्या कॅम्पमधून आपल्याला 50 वर्षाचा 60 वर्षाचा जो पुरावा मागितला जात होता तर ह्या कॅम्पच्या माध्यमातून आपल्याला ते मागितले जाणार नाही। तलाट्याच्या दाखल्यावरती त्या ठिकाणी आपल्याला मंडल अधिकाऱ्याच्या दाखल्यावरती आपल्याला ते दाखला मिळेल। आपल्याला काय जे काय त्रुटी असतील ते संघटनेची सर्व पदाधिकारी पूर्ण करून घेत्यान। माझ्या समाजाला एवढीच माझी विनंती आहे की आपण सर्वांनी त्या ठिकाणी असं ज्या ठिकाणी तालुक्यात कॅम्प असेल त्या ठिकाणी कॅम्पमधून जाऊन आपल्या जातीचे दाखले आधार कार्ड पॅन कार्ड किंवा जे काय असेल ते काढून घ्यावा आणि आपल्या या महामंडळाचा फायदा घेऊन आपल्या येणाऱ्या पिढीकरता आपलं आज आपण दुसऱ्याच्या बांधाला जाऊन जे काम करतो ते स्वतः करता उठावं, स्वतः करता डबा बांधून आपल्या शेळ्यांच्या पाठीमागं आपल्या जे काय पालन असेल किंवा आपलं गिरण असेल किंवा अनेक बिझनेस आहेत ते करावे आणि आपल्या स्वतःचं कुटुंब एक मोठं कुटुंब करावं असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो। मी आपल्या माध्यमातून एकच आव्हान या ठिकाणी करणार आहे। 2 महिना आद्यक्रांती राजे उमाजी नाईकांच्या जयंतीला राहिलेला आहे। ह्याही वर्षी या महाराष्ट्राचे आजचे मुख्यमंत्री आणि उद्याचे भावी पंतप्रधान आदरणीय देवाभावांचे सर्व मंत्रिमंडळ त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार त्या ठिकाणी 7 सप्टेंबर या ठिकाणी आपण सर्वांनी यात्रा म्हणून आपल्या राज्याच्या आनंदामध्ये साजरं हे करावं। त्याच ठिकाणी त्याच दिवशी आपलं आद्यक्रांती राजे उमाजी नाईकांचं राष्ट्रीय स्मारकाचं जे आहे त्या ठिकाणी उद्घाटनाचा सुद्धा कार्यक्रम त्या ठिकाणी आपलं प्रयत्न आहे की त्या दिवशी व्हावं असं त्या ठिकाणी आपल्याला सांगतो। मी परत एकदा माझ्या समाज बांधवांना त्या ठिकाणी आवाहन करतो की आपण सर्वांनी ह्या महामंडळाचा लाभ घ्या। आज समजा 100 जणांनी त्या ठिकाणी फॉर्म दिले, 1000 जणांनी दिले, तर 1000 जणांचं होणार नाही, किमान त्याच्यातलं 50% तरी लोकांचं झालं पाहिजे आणि ती होणारच आहे। अशा माध्यमातून आपल्याला ह्या आपल्या